नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बाहेर छान असा पाऊस पडतोय तर कांदा भजी तर व्हायलाच हवी. तर इथे आज आपण 2 प्रकारची कांदा भजी बघणार आहोत. चला तर सुरू करूया. काही ठिकाणी याला खेकडा भजी सुद्धा म्हणतात. कांदा भजी बनवण्यासाठी आपण इथे 5 ते 6 उभे लांब कापून घेतलेले कांदे, ते चवीनुसार मीठ घालायचं. ही भजी बनवायला कांदा भरपूर घ्यायचा असतो. जिरे आणि ओवा घालायचा, तसेच बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची आणि हिंग आणि थोडी लाल मिरची पावडर घालायची. चांगलं एकत्र करून घ्यायचं. आता या कांद्याला जेवढं पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे. आता कांद्यांना सर्व साहित्य लावून झालेलं आहे. आता यामध्ये थोडे शेंगदाणे घालायचे. तसे शेंगदाणे घालत नाही, परंतु या भज्यांमध्ये शेंगदाणे छान लागतात. त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन घातलेलं आहे. आता सगळं एकत्र करून घ्यायचं. यामध्ये पाणी घालायचं नाही. कांद्याला जेवढा ओलसरपणा आहे त्यामध्येच हे बेसन भिजवून घ्यायचं. आता हळूहळू हे आणखी ओलं होईल. आता यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता बघायचं आधी आणखी पीठ बसतं का ते. आणखी आपण इथे अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. आता छान एकत्र करायचं. गॅसवर इकडे कढईमध्ये तेलसुद्धा तापलेलं आहे. आता याची भजी सोडून घ्यायची. हे भज्यांना काही असा आकार वगैरे नसतो, अशी छान दिसतात. तुम्ही बघू शकता आपली भजी किती छान झालेली आहे. त्यासाठी आता आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे. तर अख्ख्या मिरच्याला आपण थोडे काप दिलेले आहेत. नंतर तेलामध्ये त्या सोडून तळून घ्यायच्या. तर त्याला काप दिल्याशिवाय तळायचं नाही, कारण ती अंगावर उडू शकते. अशा प्रकारे सर्व भजी तळून घ्यायची. आता ही भजी आधी अर्धवट तळून घ्यायची असतात. परत आपल्याला गरम लागेल तेव्हा आपण तेल गरम करायचं आणि त्यामध्ये परत ही भजी तळून घ्यायची. असं केल्याने ती भजी जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि गरम खाल्ल्याचा आनंदसुद्धा मिळतो. अशा प्रकारे ही थोडा डार्क रंग येतो, परंतु भजी अप्रतिम लागतात. आता आपण बनवू दुसऱ्या प्रकारची कांदा भजी. भजी बनवायसाठी आपल्याला बारीक कापून घ्यायचा कांदा. फार बारीक नाही कापायचा, फार जाडही नाही ठेवायचा. अशा प्रकारे आपण ही 2 कांदे कापून घेतलेले आहेत. बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओवा. आता इथे 1 कप चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, एकत्र करून घ्यायचं. आता आधी बेसन भिजवून घ्यायचं. त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामधलं थोडं थोडं घालून आपण बेसन भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, पातळसुद्धा होऊ शकतं. 1 वाटी पाण्यामधलं आपलं एवढं पाणी उरलेलं आहे आणि बेसन आपलं चांगलं भिजलेलं आहे. आता छान फेटून घ्यायचं. असं फेटून घेतल्याने आपलं बेसन हलकं होतं. भजीसुद्धा आतून छान पोकळ होतात. आधी या बेसनाचा रंग पिवळा दिसायचा, आता थोडा का रंग दिसत आहे. आता छान फेटून झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं. 5 मिनिटांनंतर आपण याला परत फेटून घेऊ. आता बेसन पीठ छान भिजलेलं आहे. हाताने हलकं होईस्तोवर हे आणखी फेटून घ्यायचं. हातांनी फेटून छान हलकं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा जास्त हलकं झालेलं आहे. चमच्याने एवढं सहज पडत नव्हतं, पण हाताने फेटल्यानंतर सहज पडत आहे. आता चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर आणि हातावर रगडून घ्यायचा थोडा ओवा, तो घालायचा. आता आणखी परत 1-2 मिनिट छान फेटून घ्यायचं. आता थोडी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा. मग अशी 1 चमचा तेल घातलं होतं. आता परत आपण कढईमधलं 1 चमचा तेल घालणार आहोत. आता इथे आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे. खरपूस अशी भजी तळून घ्यायची. असा कांदा कापल्यामुळे ही कांदा भजी गोल बनतात. आधी कांदा भजी बनवली त्यासाठी आपण उभा पातळ कांदा कापलेला होता, पण गोल भजी बनवली त्यामध्ये सुद्धा तुम्ही लांब पातळ कांदा घालू शकता. एवढंच की गोल भजी येणार नाही, बाकी दोन्हीची चव अप्रतिम आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे कांदा भजी बनवू शकता. भजी आतून छान पोकळ झालेली आहे. सोबत आपण हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.